नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व? मित्रांनो, आज 30 जून निफ्टी, बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती. आजचे मार्केट आपण जर पाहिले असेल तर खूपच साइडवेज होते. अशा मार्केटमध्ये मित्रांनो काय ट्रेड घेणार आपण? आजच्या मार्केटबद्दल मित्रांनो आपण चर्चा करायची झाली तर निफ्टीचे काल आपण किंवा बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले होते. 57,636, 57,962 हे मित्रांनो महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ केले होते काल. प्राईस मित्रांनो गॅप अपनी ओपन झाली. पुन्हा तीच कॅन्डल मित्रांनो रेजिस्टन्स ब्रेक करून खाली आली. 15 मिनिटाचा मित्रांनो टाईम फ्रेम आपण लावलेला आहे या ठिकाणी. तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं असेल तर प्राईस मित्रांनो याच रेंजमध्ये ट्रेड करत होती. त्यानंतर मित्रांनो प्राईसनी 1:15 वाजता हा सपोर्ट ब्रेक केला. पुन्हा प्राईस वरती आली. पुन्हा मित्रांनो वर जाऊन पुन्हा खाली येऊन एकदम व्होलेटाईल मार्केट होतं मित्रांनो. मंथली एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला अपेक्षा होती की डाउन साईडला किंवा अप साईडला एखादी मोठी मूव्हमेंट होईल, पण तसं घडलेलं नाही आहे. सपोर्ट लेव्हलवरनं प्राईस वर जात होती मित्रांनो. रेजिस्टन्सच्या तिथनं प्राईस खाली येत होती. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की सपोर्ट लेव्हलला बायिंग अपॉर्च्युनिटी पाहत जावा. रेजिस्टन्स लेव्हलला सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहायची असते. निफ्टीमध्ये पण मित्रांनो असंच घडलेलं आहे. एका रेंजमध्येच निफ्टी पण मित्रांनो ट्रेड करत होता. मित्रांनो अशा मार्केटमध्ये ट्रेड घेणं खूपच मुश्किल असतं. तर अशा वेळेस आपण ट्रेड न केलेलं कधीही चांगलं असतं. तर मित्रांनो उद्या 1 जुलैला उद्या निफ्टी, बँक निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहणार आहोत आणि उद्या आपल्याला कशा पद्धतीने प्लॅन करून चांगला प्रॉफिट करायचा आहे, त्याच्यावरती मित्रांनो आता आपण डिस्कशन करूया. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. त्याच्या आधी मित्रांनो आस्था स्टॉक मराठी चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर निफ्टीचे मित्रांनो या ठिकाणी आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहणार आहोत. काल आपण जे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले आहेत मित्रांनो तेच सपोर्ट रेजिस्टन्स कंटिन्यू राहणार आहेत. कारण की आजचं मार्केट जर आपण पाहिलं तर पूर्ण एक साइडवेज मार्केट होतं, व्होलेटाईल मार्केट होतं. आता निफ्टी मित्रांनो 23,865ला निफ्टी आत्ता बंद झालेला आहे. निफ्टीला मित्रांनो 23,925 हा रेजिस्टन्स उद्या काम करणार आहे. ही लेवल या लेवलला जर मित्रांनो उद्या ब्रेक केलं तर आजचा डे आहे मित्रांनो 24,030 हे आपलं पहिलं टार्गेट असेल आणि ही लेवल ब्रेक केली तर 24,128 हे आपलं सेकंड टार्गेट असेल आणि त्यालासुद्धा ब्रेक केले तर 24,262 हे अपसाईडचे आपले टार्गेट असणार आहेत. सपोज मित्रांनो मार्केट गॅपडाऊननी पडले तर 23,785 ही लेवल मित्रांनो आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. समजा या ठिकाणी प्राईस ओपन झाले, या लेवलला आली तर मित्रांनो ही लेवल खूप महत्त्वाची आहे. इथून प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते. तर या ठिकाणी मित्रांनो एखादा हॅमर वगैरे तयार झाला तर आपल्याला या ठिकाणी बाईंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल आणि याच्याच खाली छोटासा स्टॉप लॉस असेल किंवा एखाद्या मित्रांनो बुलिश एंगल्फिंग झाला अशा पद्धतीने तर आपल्याला या ठिकाणी बाईंग अपॉर्च्युनिटी मिळेल आणि याच्याच खाली आपल्याला एस एल या ठिकाणी लावायचं आहे. असं जर कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला तर आपल्याला मित्रांनो बाईंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळू शकते. जर मित्रांनो 23,785 हा सपोर्ट ब्रेक केला तर प्राईस कुठपर्यंत खाली येऊ शकते, त्यासाठी मी टाईम फ्रेम थोडा वाढवत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो प्राईस गॅप अपनी ओपन झालेली आहे. इथून 12 जूनला जो काय हाय बनवलेला होता तिथून प्राईस गॅप अपनी ओपन झाली होती. त्यामुळे मित्रांनो जर निफ्टीने उद्या जर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहिले, हा सपोर्ट जर ब्रेक केला, रिटेस्ट करून खाली आले तर 23,644 हे आपलं सेल साईडचं टार्गेट असणार आहे निफ्टीमध्ये आणि या लेवलवरनं पुन्हा पुन्हा मार्केट मित्रांनो बाउन्स बॅक होऊ शकतं. तर अशा पद्धतीने सेल साईडचं आपलं टार्गेट राहणार आहे निफ्टीचे. तर आता मित्रांनो उद्या ट्रेड आपल्याला कसा एक्झिक्यूट करायचा आहे. सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला
नादर वॅटसन एनवलप हे इंडिकेटर लावायचं आहे आणि या इंडिकेटरच्या थ्रू मित्रांनो आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कळतात. आपण जे काही सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत याच्याच सपोर्ट रेजिस्टन्सला हे वॅटसन इंडिकेटरने जर मित्रांनो आपल्याला हेल्प केली तर आपण या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहू शकतो. तर यामुळे मित्रांनो हे इंडिकेटर नेहमी लावायचं आहे. तर मित्रांनो उद्यासाठी जर प्राईस मित्रांनो 23,785 या लेवलला आली तर आपण या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहणार आहे. कारण प्रिव्हियस स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथून प्राईस हमखास मित्रांनो बाउन्स बॅक होण्याचे चान्सेस आहेत. पहिलं टार्गेट 23,925 असणार आहे आणि ही लेवल ब्रेक केली तर 24,000 पर्यंत प्राईस वर इंट्राडेसाठी जाऊ शकते. त्यानंतर मित्रांनो ही लेवल जर ब्रेक केली तर सांगितल्याप्रमाणे 23,644 हे आपलं डाऊन साईडचं टार्गेट असणार आहे निफ्टीचं. या लेवलपर्यंत प्राईस खाली येऊ शकते. तर मित्रांनो आता निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो? ट्रॅप करण्यासाठी मित्रांनो समजा आता प्राईस या ठिकाणी बंद झालेली आहे, गॅप डाऊननी पडले आणि हा सपोर्ट ब्रेक केला आणि मित्रांनो हा सपोर्ट ब्रेक करून हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला तर या ठिकाणी मित्रांनो सेलर्सला ट्रॅप केलं असं समजून जायचं आहे. तर मित्रांनो डब्ल्यू तयार करेल किंवा मित्रांनो असं एंड पॅटर्न तयार करेल. एक मिनिट. प्राईस मित्रांनो हा सपोर्ट ब्रेक करेल, या ठिकाणी ट्रेड करेल आणि रिटेस्ट करून मित्रांनो वरती येईल. या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केलं जाईल. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल आणि याच्याच खाली आपला स्टॉप लॉस असेल. आणि ज्यावेळेस मित्रांनो प्राईस रिव्हर्स फिरते, जोरदार मोमेंट होत असते. पहिलं टार्गेट 23,925 आणि ही लेवल ब्रेक केली तर 24,000 पर्यंत मित्रांनो आपल्याला इंट्राडेमध्ये निफ्टी वर जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी आपल्याला ट्रॅप करू शकतो. दुसरं एक मित्रांनो समजा मार्केटमध्ये जर चांगली न्यूज असेल, निफ्टी जर गॅप अपनी ओपन झाला तर प्राईस या ठिकाणी ट्रेड करेल मित्रांनो. हा पुन्हा सपोर्ट ब्रेक करेल, प्राईस इथंच ट्रेड करेल. पुन्हा हा रेजिस्टन्स ब्रेक करून जर वर आले तर समजायचं की या ठिकाणी सेलर्स पुन्हा एकदा ट्रॅप झालेले आहेत. प्राईस या ठिकाणी मित्रांनो रिव्हर्स फिरली की जोरदार मोमेंट होणार आहे. पुन्हा आपल्याला या ठिकाणी ह्या रेजिस्टन्सच्या वरती बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल आणि याच्याच खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि 24,023 हे पहिलं टार्गेट असेल आणि ही लेवल जर ब्रेक केली तर 24,130 पर्यंत प्राईस मित्रांनो इंट्राडेमध्ये वर जाऊ शकते. तर अशा पद्धतीने उद्याचं निफ्टीचं ॲनालिसिस आपलं आहे. आणि ट्रेड करताना मित्रांनो नेहमी आपला थंब रूल लक्षात ठेवा. सपोर्ट लेवलला आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे आणि रेजिस्टन्स लेवलला आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. मित्रांनो हे बँड पण आपलं सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतं. सपोर्ट लेवल आणि ही रेजिस्टन्स लेवल मित्रांनो आपली असणार आहे आणि या ठिकाणी आपण सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो उद्याचा आपला प्लॅन असणार आहे निफ्टीचा. आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो 200 पॉईंटवरचा ITM पुट ऑप्शन आपल्याला विकली एक्सपायरीचं सिलेक्ट करायचं आहे आणि 200 पॉईंट खालचा ITM कॉल ऑप्शन आपल्याला उद्या सिलेक्ट करायचा आहे एक्सपायरीचा, विकली एक्सपायरीचा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मोमेंट निफ्टीमध्ये आपल्याला कॅच करता येईल. तर मित्रांनो हे झालं निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स. त्यानंतर कोणता ऑप्शन निवडायचा, तर आता आपण बँक निफ्टीचे चर्चा करूया. बँक निफ्टीचे पण मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. आता एक लाईन मित्रांनो आपल्याला आजच्या डे लोच्या इथं ड्रॉ करायची आहे. हे आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. त्यानंतर मित्रांनो एक स्विंग हाय बनवलेला या ठिकाणी. ही एक लाईन आपल्यासाठी महत्त्वाची राहणार आहे उद्या. आता निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आपलं प्लॅनिंग कसं असणार आहे आपण पाहूया आता.
57,636 हा आपल्याला मित्रांनो सपोर्टचं काम करणार आहे. हा सपोर्ट जर ब्रेक केला उद्या तर प्राईस 57,458 पर्यंत खाली येईल आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक झाली तर 57,080 हे आपलं इंट्राडेचं फायनल टार्गेट असणार आहे. आणि मित्रांनो जर प्राईजने 57,777 हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर 57,962 हे आपलं वरचं टार्गेट असणार आहे पहिलं आणि त्यालासुद्धा जर ब्रेक केला तर 58,358 हे नेक्स्ट टार्गेट असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टीमध्ये उद्या अप साईडला किंवा डाऊन साईडला मूव्हमेंट होऊ शकते. तर आपल्याला मित्रांनो बाईंग अपॉर्च्युनिटी कुठं मिळणार आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. सपोज गॅपडाऊननी मार्केट पडलं मित्रांनो उद्या तर बँक निफ्टी पण गॅपडाऊनही पडेल. या लेवलला मित्रांनो स्ट्रॉंग सपोर्ट आहे कारण या ठिकाणी वीक बघा मोठे आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी बायर्स सेल प्राईजला वरती पुश करत आहेत. त्यामुळं मित्रांनो प्राईज खाली आली हे सपोर्ट लेवलला 57,458 प्राईजला वर पुश केलं जात आहे म्हणून प्राईज मित्रांनो इथून वरती जाताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे आजच्या ट्रेडिंगमध्ये. त्यामुळं मित्रांनो उद्या जर प्राईज या लेवलला आली पुन्हा एकदा 57,458 आणि या ठिकाणी सपोर्ट घेतला प्राईस सस्टेन झाली स्थिर झाली या ठिकाणी एक अर्धा तास पाऊण तास तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहायचा आहे. एखादा हॅमर तयार होतो आहे का किंवा या ठिकाणी मित्रांनो बुलिश एंगल्फिंग होत आहे का. स्ट्रॉंग कॅन्डल असतात मित्रांनो ह्या. तर या अशा जर कॅन्डल तयार झाल्या या ठिकाणी बघा बुलिश एंगल्फिंग असे तयार झाले या लेवलला किंवा असा हॅमर तयार झाला तर आपल्याला मित्रांनो बिंदास बाय करायचं आहे आणि त्याच कॅन्डलच्या खाली आपला एल असणार आहे. मग मित्रांनो आपल्याला हे वरचे सर्व टार्गेट उद्या पाहायला मिळते 57,636 त्यानंतर 57,776 आणि 57,962 आजचा जो डे हाय आहे मित्रांनो या लेवलपर्यंत पुन्हा बँक निफ्टी वर येताना आपल्याला दिसू शकतो. त्यानंतर मित्रांनो सेल आपल्याला कुठे मिळू शकतो. सेलसाठी सर्वात महत्त्वाचा झोन आहे मित्रांनो 57,776 हा स्ट्रॉंग मित्रांनो रेजिस्टन्स लेवल आहे. ही प्राईज इथनंच मित्रांनो खाली पडलेली आहे. तर या लेवलला मित्रांनो जर प्राईज आली तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर तयार होतो आहे का मित्रांनो अशी कॅन्डल तयार होते का आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. जर तयार झाली तर याच कॅन्डलच्या खाली आपला वरती असेल आणि याच कॅन्डलला आपण मित्रांनो सेल करणार आहोत आणि आपलं पहिलं टार्गेट 57,636 दुसरं टार्गेट 57,458 मित्रांनो हे लेवलला जर आली तर आपल्याला या ठिकाणी टार्गेट बुक करायचं आहे. जर या लेवलला जर ब्रेक केलं रिटेस्ट करून तरच मित्रांनो 57,000 पर्यंत प्राईस खाली पडताना दिसू शकते कारण ही लेवल खूप महत्त्वाची आहे. इथून प्राईस पुन्हा बाउन्स बॅक वर होऊ शकते. तर अशा पद्धतीने बँक निफ्टीचे आपल्याला महत्त्वाचे बाईंग आणि सपोर्ट सेलिंग झोन आपण मित्रांनो पाहिलेले आहेत. तर बँक निफ्टी उद्या आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो. जर प्राईस गॅपडाऊननीच पडली मित्रांनो उद्या गॅपडाऊननी पडून प्राईजने हा रेजिस्टन्स ब्रेक केला त्या ठिकाणी मित्रांनो बायर्स ॲक्टिव्ह होतील. प्राईज याच ठिकाणी ट्रेड करेल आणि हा पुन्हा एकदा सपोर्ट ब्रेक करेल तर मित्रांनो आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी पाहायला मिळेल. याच्याच वरती स्टॉपलस असेल. मग मित्रांनो आपल्याला जोरदार मोमेंट खाली पाहायला मिळेल. 57,000 हे टार्गेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल इंट्राडेमध्ये. उद्या जर असं घडलं तर मित्रांनो तर अशा पद्धतीने बँक निफ्टी आपल्याला ट्रॅप करू शकतो मित्रांनो. आणि बँक निफ्टीमध्ये पण उद्या मित्रांनो ट्रेडिंग करताना हे बँड म्हणजे मित्रांनो आपलं सपोर्ट लेवल आहे आणि अप्पर बँड हा मित्रांनो रेजिस्टन्स लेवल आहे. पुन्हा एकदा मी मित्रांनो सांगतो या लेवलला पण प्राईज येऊन एखादा पॅटर्न तयार झाला तर आपल्याला मित्रांनो कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला तर आपल्याला बाईंग किंवा सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळू शकते. या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळेल. शिवाय मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स जे काय आपण लाईनी ड्रॉ केल्यात याचा पण आपल्याला आधार घ्यायचा आहे सपोर्ट घ्यायचा आहे. हे इंडिकेटर आणि
सपोर्ट रेजिस्टन्सचे लाईन त्यांचा वापर करून मित्रांनो आपल्याला उद्या ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. 200 पॉईंट वरचा यामध्ये पण मित्रांनो ITM पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि 200 पॉईंट खालचा ITM कॉल ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने उद्याचा मित्रांनो आपला बँक निफ्टीचा आणि निफ्टीचा प्लॅनिंग असणार आहे. तर उद्या पेशन्स ठेवून आपल्याला काम करायचं आहे. आजच्यासारखं व्होलेटाईल मार्केट नेहमी असतं. सपोर्ट लेवलवरनं बाईंग ऑपॉर्च्युनिटी आणि रेजिस्टन्स लेवलवरनं सेलिंग ऑपॉर्च्युनिटी असं जर पद्धतीने जर नेहमी आपण काम केलं तर आपल्याला नक्कीच दररोज प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतील. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर पुन्हा एकदा नवीन आला असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. मित्रांनो पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.